नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने जे काही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न होते त्यातील काही गोष्टींवरतीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। आता यामध्ये शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या मार्फत होत असते, ती टेटच्या माध्यमातून, कारण टेट ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे। यामध्ये आतापर्यंत टेट 1 आणि 2 अशा दोनच टेट झाल्या होत्या, ज्या 2017ला टेट 1 झाली आणि 2022मध्ये टेट 2 झाली, जी 2023मध्ये घेण्यात आली, परंतु नोटिफिकेशन डिसेंबर 2022चं होतं त्यामध्ये। आता जी तिसरी टेट आहे त्या संदर्भातची इन्फॉर्मेशन आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती की तिसरी टेट घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET देखील आता घेण्यात येणार आहे, म्हणजे तिसरी टेट घेणार आहे। परंतु आता याच्यामध्ये नेमक्या जागा किती येतील, मग शिक्षक भरतीचे हे जे 3 टप्पे पडलेले आहेत याच्या कोणत्या टप्प्यातून किती जागा भरणार, कारण जी टेट 1 झाली त्यावरची जी शिक्षक भरती झाली ती सुद्धा पूर्णपणे झालेली नाही, जी टेट 2 झाली त्यावरची जरी शिक्षक भरतीची प्रोसिजर चालू आहे परंतु ती सुद्धा पूर्ण झालेली नाही आणि टेट 3 ही पुढे येणार आहे। मग यामध्ये नेमक्या किती जागा भरल्या जातील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। आता यामध्ये सर्वात प्रथम आपण 2017च्या नुसार पाहूया। तर 2017ची जी टेट झाली होती 2017मध्ये, त्या टेटच्या ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्या जागांवरती पाठीमागे एक परिपत्रक आलं होतं, जेव्हा 2022च्या टेटवरती विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट लावण्यात आली होती तेव्हा। त्यानंतर त्यामध्ये नोटिफिकेशन आलं नाही, परंतु ह्या ज्या विथ इंटरव्ह्यूच्या असतील किंवा रिक्त साधन व्यक्ती हे नव्याने आता 2022मध्ये आलेलं पद आहे, परंतु रिक्त किंवा अपात्र माजी सैनिकांच्या जागा असतील, ह्या जागा ह्या 2017च्याच टेटमधून भरल्या जातात। म्हणजे 2017 हे पाठीमागे म्हणजे जवळजवळ आता ह्या गोष्टीला 5 वर्ष झाले, तर याचा अर्थ त्या 2022मध्ये जातील किंवा 2000 पुढच्या टेटमध्ये जातील असं होत नाही। तर ज्या विद्यार्थ्यांनी 2017ची एक्झाम दिली होती त्या विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफिकेशन प्रोसिजर कंप्लीट असते, तर ह्या त्याच विद्यार्थ्यांमधनं जागा भरल्या जातात। ह्या 2022च्या विद्यार्थ्यांना ह्या जागा नसतात। त्यानंतर जी 2022ची म्हणजेच 2023मध्ये घेण्यात आलेली जी दुसरी टेट आहे, ज्याला आपण 2022 असं म्हणतो, ही जी दुसरी टेट आहे 2022ला घेतलेली, यामध्ये आता विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागलेली आहे, परंतु प्रत्येकाची प्रोसिजर ज्या ज्या ठिकाणी पुढे गेलेली होती त्या त्या ठिकाणी ती थांबलेली आहे, कारण आचारसंहिता आलीमध्ये। आता यानंतर जूनमध्ये हे शिक्षक कामावर रुजू असतील, काही शिक्षक ऑलरेडी कामावर रुजू झालेले आहेत। आता विथ इंटरव्ह्यूची यादी लागणं या ठिकाणी बाकी आहे। त्याचप्रमाणे साधन व्यक्तीची निवड सुद्धा यातूनच करण्यात येणार आहे आणि रिक्त किंवा अपात्र, आता आपण पाहिलं की पाठीमागे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी अपात्र ठरतात, किंवा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जात नाहीत। जे विदाऊट इंटरव्ह्यू असेल किंवा विथ इंटरव्ह्यू असेल तर विद्यार्थी जात नाही, म्हणून त्या जागा रिक्त राहतात। अशा वेळेस ह्या रिक्त अपात्र ह्या ज्या काही जागा असतात ह्या 2022च्याच टेटच्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात। फरक फक्त एवढाच असतो की त्यात कन्व्हर्टेड राऊंड हा लावला जातो, जेणेकरून एखाद्या कास्टची त्यामधील पण समांतर आरक्षणाची जागा असेल तर त्या समांतर आरक्षणाची जागा कन्वर्ट करून त्याच्याच मेन कास्टला कन्वर्ट केली जाते, त्या विद्यार्थ्यांना ती दिली जाते। म्हणजेच टेटची एक्झाम हीच असते, 2022च्याच टेटच्या एक्झामवरती घेणार, फक्त त्यांचा कन्वर्टेड राऊंड या ठिकाणी लावला जातो। आता यामध्ये जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली होती तेव्हा तर जवळजवळ बऱ्याच जागांची घोषणा केलेली होती आणि अधिवेशनाच्या दरम्यान जवळजवळ 67,000 रिक्त पदे आहेत असं सांगण्यात आलं होतं, परंतु एक्झॅक्टली पदे किती असतात हे जोपर्यंत बिंदुनामावली होत नाही तोपर्यंत खरं त्या गोष्टी समजत नसतात। जेव्हा बिंदुनामावली प्रोसिजर होते तेव्हा करेक्ट अंक हा समजला जातो। आता यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लावलेली आहे, परंतु ही लिस्ट लावण्याच्या आधी जेव्हा
शिक्षण आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की 10% जागा ह्या राखीव ठेवणार आहेत. एक तर 67,000 शिक्षक पदभरती होती, परंतु मान्यता 80% पदं भरण्यासाठी भेटली होती. आता 80% पदभरतीच्या मान्यतेनंतर कृती आराखडा जेव्हा तयार असतो तेव्हा 100% पदं भरण्यास मान्यता भेटते आणि नसतो तेव्हा ती 80% पदभरतीसाठी मान्यता भेटते. आता 80% पदभरतीची मान्यता भेटली, परंतु त्यात देखील 10% जागा ह्या कपात ठेवल्या होत्या, पाठीमागे ठेवल्या होत्या. परंतु त्या 10% जागा मागे ठेवल्या, तिथेच खाली नोटीस पण होती की ह्या जागा ह्याच स्टेटमधून भरण्यात येणार आहे. म्हणजेच 2022च्या आहेत तर त्या 22च्याच स्टेटमधून भरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये देखील सेम प्रोसिजर असते. आता विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट लागली, यामध्ये आता रिक्त राहिलेल्या जागा, जे लोक गेलेच गैरहजर राहिलेले असतील किंवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये बाद झालेले असतील, जे अपात्र आहेत, यांची लिस्ट जी आहे ती सुद्धा याच टेटमधून भरण्यात येतात. म्हणजे याचा अर्थ ज्या टेटची एक्झाम झालेली आहे आणि त्या वर्षी जेवढ्या जागा येणार होत्या त्याच टेटच्या माध्यमातून भरल्या जातात. आता 2017ला जागा रिक्त राहिलेल्या असतील, अपात्र राहिलेल्या असतील किंवा त्या विद्यार्थ्यांची भरती अजून पूर्ण झालेली नाही, मग तर ती 2022ला पण टेट झाली, मग हे विद्यार्थी तिकडे अप्लाय करू शकत नाही, कारण ती त्याच टेटच्या माध्यमातून भरण्यात येतात. आता दुसरं म्हणजे ह्या शिक्षक भरतीचे हे जे टप्पे सांगण्यात आले होते, शिक्षण मंत्र्यांनी वारंवार उल्लेख केला होता, शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्यात होणार आहे. आता ही त्यांनी काय सांगितलेलं की शिक्षक भरतीचे हे 2 टप्प्यात होईल. तर याचा पहिला टप्पा असेल 30,000चा आणि दुसरा टप्पा असेल 20,000चा. आता यामध्ये 2 टप्प्यांपैकी हा जो सुरू आहे हा पहिला टप्पा आहे. 2017चा या ठिकाणी तर विषयच नाही. आता जेव्हा 2017च्या विद्यार्थ्यांसाठी त्या टॅबमध्ये, पर्टिक्युलर टॅबमध्ये जेव्हा नोटीस येईल तेव्हा त्या शिक्षक भरतीवरती किंवा त्यांच्या जागेंवरती विचार होणार. म्हणजे यामध्ये जे आता 2022 आहे आणि या पुढे होणारी टेट, यामध्ये 2017च्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही ते नव्याने फॉर्म भरतील किंवा नव्याने पुन्हा परीक्षा देतील, तेव्हा ते इन असणार ह्या 2022च्या आणि पुढच्या टेटमध्ये. पण त्यांचा जो विचार आहे, ज्या राहिलेल्या जागा आहे त्यांच्या त्या 2017मध्येच होणार. आता शिक्षण मंत्र्यांनी ज्या 2 टप्पे सांगितले त्यातला जो पहिला टप्पा आहे, ज्याला टेट आपण 2 म्हणतो, त्यामध्ये शिक्षक भरतीच्या ह्या 30,000 जागा 2022च्या टेटच्या माध्यमातून ह्या जागा भरल्या जाणार आहे. 30,000. आता या 30,000मध्ये देखील विथ इंटरव्ह्यू असेल, विदाऊट इंटरव्ह्यू असेल, अपात्र असेल, रिक्त असेल, गैरहजर असेल किंवा नव्याने एक साधन व्यक्ती पद या ठिकाणी ॲड झालेलं आहे जे ह्या वर्षी आलेलं आहे. त्यानंतर ज्या 10% जागा त्यांनी सांगितलेल्या की पाठीमागे ठेवणार आहेत, रिझर्व नंतर भरणार आहेत त्या, तर ह्या सुद्धा जागा ह्या 2022च्याच टेटच्या माध्यमातून भरल्या जाणार. म्हणजेच या ठिकाणी की जे 2 टप्पे सांगितलेत ते दोन्ही टप्पे ह्याच टेटच्या माध्यमातून भरण्यात येत नाहीत. 2 टप्पे म्हणजे ह्या एक्झाममध्ये 1 टप्पा आणि पुढच्या एक्झाममध्ये हा दुसरा टप्पा असणार आहे. कारण समजा जर 2022ची जी टेट झाली त्या 2022च्या टेटवरती जर ही 50,000 पदं भरली गेली तर या ठिकाणी ऑलरेडी पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीचे फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्यांची डेट म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्सचे डेट 2022च्या म्हणजे टेट एक्झामच्या नंतरचे होते, त्यांनी संधी मागितली होती, तर तेव्हा त्यांना न्यायालयाने सांगितलं होतं की दरवर्षी टेट घेण्यात येईल तेव्हा तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. त्यामुळे 2022च्या याच्यातूनच 30,000 पदं आणि जी दुसरा टप्पा आहे तो पुढच्या टेटमध्ये भरला जाणार आहे. कारण जर असं केलं, जर 50च्या 50,000 जर याच्यातनं भरल्या तर बाकीच्या मुलं ऑलरेडी शिक्षक भरतीवरती बऱ्याच केसेस आहे, तर बाकीची मुलं पण या ठिकाणी गप्प बसणार नाही, अशा गोष्टी आहेत. आणि जर ह्या एकाच टप्प्यात भरल्या गेल्या असत्या तर मात्र 2022च्याच टेटवरती त्यांना ही भरती करावी लागली असती. जो पाठीमागे आंदोलनं केली, भरपूर सारे त्या ठिकाणी आवेदनं दिली, शिक्षण मंत्र्यांना बरेच जण भेटले, पण जर एकाच टप्प्यात शिक्षक भरती झाली असती तर टेट 2022वरच झाली असती. पण आता या ठिकाणी शिक्षक भरतीचेच टप्पे केलेले आहेत आणि
तेही स्पष्ट सांगितलेलं आहे की 30,000चा एक टप्पा आणि 20,000चा एक टप्पा. याचा अर्थ 30,000चा 2022च्या टेटच्या माध्यमातून आणि जो पुढचा टप्पा असेल तो 2023 असेल किंवा 23चा एंडिंग असेल किंवा 2024ही असू शकतो यामध्ये. आता मग या ठिकाणी नेमक्या टेट 3मधून किती जागा भरल्या जाणार, तर सिंपल आहे. टेटची जी टेट होणार आहे त्या टेटमधून ऑब्वियसली 20,000 शिक्षकांची पदे भरली जाणार. आता यामध्ये देखील पुन्हा तीच प्रोसिजर असणार. पुन्हा टेटची एक्झाम होणार, ॲप्लिकेशन भरणार, पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होणार. सेम 2017, 2022, 2000 पुढची 23 असेल किंवा 24 असेल, प्रोसिजर सेम असणार. परंतु यामध्ये देखील पुन्हा विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा जागा असणार. त्यात पण पुन्हा अपात्र, गैरहजर, कामावर रुजू न झाले, म्हणजे हे जे मगाशी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी ॲज इट इज पुढच्या टेटसाठी सुद्धा लागू असणार. मग तेव्हा ज्या जागा भरायच्या असणार पुढे त्या आपण त्याच टेटच्या माध्यमातून भरणार. फक्त एक होऊ शकतं, जे विद्यार्थ्यांनी 2017ला पण टेट दिली, 2022ला पण टेट दिली आणि पुढची पण टेट देतील, तर ते विद्यार्थी मात्र या तीनही ठिकाणी पात्र असतात. आणि दुसरं म्हणजे आता ह्या ज्या काही 20,000 जागा असतील त्या 20,000 जागांमध्ये 1ली ते 5वीसाठी, 6वी ते 8वीसाठी, 9वी ते 12वीसाठी नेमक्या किती जागा असणार, तर जेव्हा आधार आधारित संच मान्यता होते, बिंदू नामावली मोजली जाते, कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत, रिक्त आहेत, पुन्हा कोणत्या कास्टसाठी जागा रिक्त आहे, यानुसार याची विभागणी होते आणि नंतर एक्झॅक्टली आकडा या ठिकाणी समजतो. परंतु हा शिक्षण मंत्र्यांनी अप्रॉक्सिमेट सांगितलेला आकडा आहे की 20,000 पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जातील, तर ती तिसऱ्या टेटवरती असं तुम्ही समजून चाला. मग 9वी ते 12वी, आता ह्या टप्प्यामध्ये 9वी ते 12वीला कमी जागा आल्या होत्या, तर 9वी ते 12वीला पुढच्या टप्प्यामध्ये जास्त जागा येऊ शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 1ली ते 5वी हे कंपल्सरी शिक्षण असतं, म्हणजे शिक्षणाचे हक्क आहे, कायदा आहे. त्याच्यामुळे 1ली ते 5वीला झेडपीच्या शाळा जास्त असतात किंवा एडेड सगळ्याच गोष्टींमध्ये शाळेंची विद्यार्थ्यांची संख्या ही 1ली ते 5वीला जास्त असते, त्यामुळे तिथे जास्त पदं येतात. 6वी ते 8वीला थोडासा त्याच्या जागा थोड्या कमी होतात, विद्यार्थ्यांची संख्या इथे कमी होते, त्यामुळे 6वी ते 8वीला त्याच्यापेक्षा थोड्याशा जागा कमी असतात. आणि 9वी ते 12वी, 9वी 10वीला अजून त्यापेक्षा, कारण झेडपीच्या मोजक्याच काही शाळांमध्ये 9वी 10वी असते, नाही तर बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, 9वी 10वीचे वर्ग बऱ्याच ठिकाणी नसतात. त्यामुळे विदाऊट इंटरव्ह्यू 9वी 10वी 11वी 12वीच्या जागा फार कमी येतात, पण विथ इंटरव्ह्यूला त्या जागा भरपूर येतात. असा 9वी ते 12वीचा क्रायटेरिया असतो. त्यातल्या त्यात पण पुन्हा 11वी 12वीमध्ये मग तुमचे विषय, स्पेशलायझेशन यामध्ये देखील आहे. 1ली ते 5वीला तुम्हाला स्पेशलायझेशनची गरज नसते. डीएडचा शिक्षक या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो, त्यामुळे स्पेशलायझेशनची गरज नसते. 6वी ते 8वीसाठी आणि 9वी ते 12वीसाठी, 9वी 10वीसाठी तुमचे स्पेशल विषय मॅटर करतात आणि 11वी 12वीसाठी तर तुमच्या बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे ह्या जागा थोड्याशा त्या प्रमाणात कमी असतात. फक्त विथ इंटरव्ह्यू म्हणजे एडेड ज्या शाळा असतात त्यांच्यासाठी ह्या जागा थोड्या जास्त येतात, म्हणजे झेडपीला कमी येतात, तिकडे जास्त येतात. आणि जर एकाच टप्प्यात जर शिक्षक भरती झाली असती तर मात्र टेट 3वरती ह्या 20,000 आपण असं पकडू शकलो नसतो. ती टप्प्याटप्प्याने आहे, म्हणून आपण कन्सिडर करू शकतो की 30,000 पदं ह्या भरतीतनं, टेटमधनं, आणि पुढची पदे पुढच्या टेटमधनं. त्यामुळे अशा प्रकारे टेट 1ला ज्याच्या त्याच्या राहिलेल्या रिक्त जागा असतील तर त्यांच्याच माध्यमातून ह्या भरण्यात येतात आणि त्या अजूनही चालू आहेत. तसंच टेट 2मध्ये देखील याच्यामध्ये फक्त साधन व्यक्ती एक पद एक्स्ट्रा वाढलेलं आहे, त्याच प्रोसिजरने ही भरती चालू राहते आणि टेट 3सुद्धा याच पद्धतीने पुढे चालू राहणार. आता यामध्ये जर खरंच वेटिंग लिस्ट लावली असती तर अशा प्रकारच्या ह्या जागा, रिक्त, अपात्र, गैरहजर अशा जागा शिल्लक राहिल्या नसत्या. जेव्हाची भरती ही तेव्हा पूर्ण झाली असती जर वेटिंग लिस्ट लावली असती तर.
या ठिकाणी देखील आता वेटिंग लिस्ट न लावल्यामुळे अपात्रच्या जागा रिक्त का राहतात? ते पात्र नाही आहेत, पण जर तो विद्यार्थी पात्र नाही तर वेटिंग लिस्ट लावली असती तर खालचा विद्यार्थी वरती आला असता, जो कोणी पुढचा विद्यार्थी असेल वेटिंगवर तो वरती आला असता. जर ह्या वेटिंग लिस्ट खूप मोठा मॅटर करतो या ठिकाणी या शिक्षक भरतीमध्ये, कारण त्या जागा मग तशाच रिक्त राहिल्या जातात. अशा प्रकारे 3 महत्त्वाच्या टेटच्या संदर्भातची इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे.